अमित भैया मित्रमंडळ आयोजित सुसंवाद या सभेला उपस्थित असलेले आणि ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते आपले लाडके खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजी काळगेजी, या सुसंवाद सभेला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे जिवलग मित्र आदरणीय उल्हासदादा पवार साहेब, आदरणीय रमेश बियानीजी, आदरणीय चंदूलाल बलदबाजी, आदरणीय ललित भाई शाहजी, आदरणीय कमल किशोर जी अग्रवाल, प्रसाद उदगीरकर, केतन हलवाई, डॉक्टर चेतन सारडा, अक्षय बनसोडे, डॉक्टर गिरीश कोरे, डॉक्टर अशोक आरदवाड, शिवराज मोटेगावकर सर, सय्यद युसुफ, तुकाराम पाटील, ॲडव्होकेट उदय गवारे, प्रकाश कासटजी, डॉक्टर अशोक पोद्दार, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले लातूरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, वकील, व्यापारी, उद्योजक, संस्थाचालक, डॉक्टर, इंजिनियर्स, बंधू भगिनी, पत्रकार आणि ज्यांनी सुसंवाद सभेचं उत्तम सूत्रसंचलन केलं ते माझे स्नेही बाळकृष्ण धायगुडे. आज आपल्यामध्ये उपस्थित होत असताना मला मनापासूनचा आनंद होतोय. महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत आणि या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचेच मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण लोकशाहीमध्ये सहभाग नोंदवणं हे महत्त्वपूर्ण असतं आणि तुम्ही हे औचित्य साधून महाराष्ट्राच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लोकशाही सक्षम करण्यासाठी सहभाग नोंदवताय आणि भूमिका घेताय हे कौतुकास्पद आहे. त्यामुळं पहिल्यांदा मी आपलं कौतुक करू इच्छितो आणि आपले आभार व्यक्त करू इच्छितो. आणि आपण सगळे मित्र आहोत. इथं असा म्हणजे मतदार आणि उमेदवार अशी भावना किंवा भाव इथं नाही आहे. इथं आपण एका वेगळ्या नात्यामुळं एकत्रित आलेले आहोत. इथं अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि खूप छान मनोगत या ठिकाणी व्यक्त झाली. म्हणजे अगदी प्रसाद उदगीरकरांनी सुरुवात केली, ते त्यांच्या घरी त्यांच्या कन्येला पाहायला काही पाहुणे आलेत, त्यामुळं ते आपल्यातून परवानगी घेऊन ते गेलेत. तर त्यांनी देखील
मोजक्या शब्दामध्ये जे इथे विचार मांडले ते खरंच प्रभावीपणे मांडले असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. रेखाताई नावंदरजी त्यांनी सुद्धा त्यांच्या शब्दांमध्ये त्यांच्या भावना व्यक्त केल्या. चंदूलाल बलदबाजी यांचं तर रोखठोक असतं, त्यांनी त्यांची भूमिका मांडली. डॉक्टर गिरीश कोरे ते उत्तम वक्ते आहेत, विचारवंत आहेत. त्यांनी आपल्याला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये या निवडणुकांचा सार अगदी महाराष्ट्रापासून लातूरपर्यंत साराच आपल्यापुढं मांडला. डॉक्टर चेतन सारडा, प्रकाश कासटांकडनं प्रेरणा घेऊन आज उनके भी शेर खुल गए. मोठेगावकर सरांनी जे उदाहरण दिलं ते अतिशय बोलकं होतं. प्रकाश कासटजी तर उत्तम वक्ते आहेतच. उदय गबारेजी, रमेश बियानीजींनी स्पष्ट शब्दामध्ये आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. कसं आहे, माझी फार अडचण नाही आहे, म्हणजे आम्ही काय रोखठोक बोलू शकतो. पण व्यासपीठावर जे आमचे मित्र आहेत त्यांना राजकीय आता वातावरण सुरू झालेलं आहे, त्यामुळं त्यांना सांकेतिक बोलावं लागतं सगळ्यांना. आमचं कसं आहे, आम्ही पुढारी आहोत, आम्ही पक्षाचे उमेदवार आहोत, त्यामुळं आम्ही बेधडकपणे आम्ही बोलतो आणि ते बोलत आलेले आहोत. पण मित्र म्हटल्यानंतर, आणि ही कौटुंबिक बैठक आहे आणि कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही, हे सुद्धा पथ्य आपल्याला पाळायचं. कारण आपल्या लातूरची एक संस्कृती आहे की आपल्याला फार कठोर टीका कुणावर करायची नाही आहे आणि आपल्याला एकंदरीत जो संदेश द्यायचा आहे तो संदेश या ठिकाणी सगळ्यांनीच अतिशय प्रभावीपणे दिला आहे. हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. मलाही टीका करता येते, काय फार सोपं आहे. टीका करणं फार सोपं आहे. म्हणजे अगदी प्रत्येक टीकेचं मी उत्तर देऊ शकतो आणि असं उत्तर देऊ शकतो की आता, पण ते आपल्याला करायचं नाही. हे मला मुद्दामून पहिल्यांदा सांगायचं आहे. कोणावर टीका करायची, का करायची? फक्त त्यांनी आपल्यावर टीका केली म्हणून आपण परत टीका करायची का? हाही मुद्दा आहे ना. आम्ही आमचं लक्ष विचलित होऊ देत नाही. आमचं लक्ष हे लातूर आहे आणि आमचं लक्ष महाराष्ट्र आहे आणि म्हणून आम्ही आमचं लक्ष विचलित होऊ देत नाही. किंबहुना ज्यांचं लक्ष विचलित झालंय त्यांना भेटून पुन्हा त्यांचं लक्ष जिथं असलं पाहिजे तिथं नेण्याचा प्रयत्न मी करत असतो. मी आता काल महाराष्ट्राचा दौरा संपवून सायंकाळी लातूरला परतलो आणि जेव्हा निवडणुका लागल्या खूप जोश होता सगळ्यांमध्येच आणि आमचे सगळेच लोक मला सांगायचे काही गरज नाही इथं थांबायची. मला सांगायचे महाराष्ट्र फिरा. असं खूप मला अनेकांनी सांगितलं. आम्ही आहोत इथं, काही काळजी करू नका. आणि मग जसं जसं आम्ही महाराष्ट्राचा दौरा सुरू केला, एक 8-10 दिवसानंतर कुठं आहात, हे लातूरला दिसत नाही तुम्ही, कधी येणार आहात? मग एक आमचे सहकारी आले आणि मला म्हणाले की आता थोडंसं बाहेरचं थांबवा आणि आता लातूरमध्येच आपल्याला हे सगळं प्रचाराचं कार्य करावं लागेल. तर मी त्यांना असं म्हटलं, बाबा ज्यांना काँग्रेस पक्षानं तिकीटं दिली आणि ज्या तिकिटांच्या शिफारशी मी केल्या, किमान त्यांच्या तरी प्रचाराला जावं लागेल की नाही मला, असं त्यांना मी समजावून सांगितलं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये 30 विधानसभा क्षेत्रामध्ये लातूर शहर सोडून
30 विधानसभा क्षेत्रामध्ये मी प्रचाराला उमेदवारांच्या जाऊन आलोय आणि 25 ठिकाणी मला जाता आलेलं नाही. 25 ठिकाणी वेळ नव्हता, तेवढ्या वेळेत तिथं पोचणंही शक्य नव्हतं. अनेकांनी, ते आमचे सगळे सहकारी आहेत, त्यांना आम्ही म्हटलं की आता एवढ्या ह्या धावपळीमध्ये मला येता येणार नाही, पण महाविकास आघाडीचे नेते तिकडे जाऊन आले. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य हे की आता देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका मी बजावली पाहिजे, असं मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठीनं सांगितलेलं आहे. गेल्या निवडणुकीमध्ये मी नव्हतो गेलो बाहेर, त्याच्या अगोदरही नव्हतो गेलो बाहेर, इथंच होतो. पण आता त्यांना असं वाटतं की तुम्ही बाहेर गेलं पाहिजे, पक्षाला तुम्ही जिथं शक्य आहे तिथं निवडून आणलं पाहिजे, आणि म्हणून हे सगळं केलं. आणि आता आपण सायंकाळी काल ते सगळं करून आणि आता लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये जे प्रचार कार्य आपल्याला करावं लागतं त्याची सुरुवात आता झालेली आहे. आत्ता आज सुद्धा इथं मी कार्यक्रम निश्चित केला आहे, पण जळकोटमध्ये जयंत पाटील आहेत. आत्ता म्हणजे 11-11:30 वाजता होते. सुधाकर भालेरावचे 17 फोन आहेत मला की जळकोटला या, जयंत पाटील आहेत आणि तुम्ही पण आलं पाहिजे. डॉक्टर शिवाजी काळगेंना त्याची कल्पना आहे, पण आता तुम्ही आग्रह धरल्यामुळं मग मी म्हटलं की आता मला क्षमा करा, कारण मला आता आमच्या लोकांमध्ये परत सामील व्हायचं आहे आणि हे कार्य आता मतदानापर्यंत मला पुढे न्यायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की दिवस कमी आहेत, काही 13 दिवस मिळाले विड्रॉल नंतर, 13 दिवस मतदान होईपर्यंत. त्यामुळे कमी वेळेत जास्त काम हे आपल्याला करायचं होतं आणि ते सगळं काम आता झालंय. आणि आता मतदानाकडे आपण त्या दिशेनं आता पुढे चाललेले आहोत. खरं म्हणजे सामाजिक माध्यमांवर फेक नॅरेटिव्ह जे काही चाललंय, जे तुम्हीच मला सांगितलं, म्हणजे आता तुम्हीच म्हणालात ना, आता आपलीच भेट होत नाही कारण मी ह्या सगळ्या प्रचारात आहे, त्यामुळे मी तर काही ते पाहिलंच नाही काय चाललंय सामाजिक माध्यम. तुम्हीच मला सांगताय अहो हे चाललंय ते चाललंय, आपल्याकडनं काही नाही चाललं वगैरे वगैरे, असं आमचे अनेक मित्र मला सांगत होते. तर मीच ते पाहिलं नाही. आणि तुम्ही जे आता मनोगतातनं व्यक्त केलं, जे माझ्या कानावर आलं, तेच टीकात्मक मला वाटतं सामाजिक माध्यमांवर कोणीतरी ते नोंदवलं असेल, हे मला लक्षात येत आहे. मला आपल्याला हे सांगितलं पाहिजे की अमित देशमुख काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. अमित देशमुख भेटत नाहीत. कोण म्हणतं हे? जे विरोधात आहेत ते म्हणतात अमित देशमुख भेटत नाहीत. विरोधकांनी मला एक नाव सांगावं ज्यांना अमित देशमुख भेटले नाहीत. विरोधकांनी मला एक नाव सांगावं ज्यांना अमित देशमुख भेटले नाही. आणि विरोधक जे म्हणतायत की अमित देशमुख भेटत नाहीत, त्यांना मी किती वेळा भेटलोय हे सुद्धा त्यांनी सांगावं. त्यांना किती वेळा भेटलोय हे त्यांनी सांगावं. त्यामुळं या फेक नॅरेटिव्ह पासून आपण सावध राहिलं पाहिजे. आता 50 वर्ष 5 दशकं आपण जर हे कौटुंबिक नातं पिढ्यानपिढ्याचं जपलं असेल आणि हे नातं फेक नॅरेटिव्ह तोडू शकतं, एवढं कमकुवत आहे हे नातं जे फेक नॅरेटिव्ह तोडू शकतं, याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि आताही म्हणजे मी माझ्या भाषणाचा गिअर बदलला आत्ता सुद्धा,
तर मी खूप बोलू शकतो. बरं, मी तुम्हाला कानातही कधी बोललो नाही, तुमच्यापैकी अनेकांना. आता इथं हे कसं आहे, तुम्ही जे समोर बसलेले आहात त्यांना मी माईकवरून बोलतोय, पण जे इथं आहेत ना, या सगळ्यांना मी कानातही बोलतो. हे यांचं वैशिष्ट्य आहे, कारण हे एवढे माझ्या जवळ आहेत की नाही. तुमच्या कानात सुद्धा या 15 दिवसामध्ये कोणाबद्दल तरी मी वाईट बोललोय का? कानात सुद्धा बोललो नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं ज्या वाटेला आपल्याला जायचंच नाही त्याची चर्चा कशाला करायची, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता लातूरमध्ये काय झालं अशी सुद्धा चर्चा उपस्थित केली जाते. आणि हे तुम्हाला मी सांगतो, हे जे फेक नॅरेटिव्ह आहे, दिस इज पेड न्यूज. ती प्रत्येक पोस्ट जी आहे, जी आपल्या विरोधात येते, त्याची किंमत ठरली आहे. किंमत ठरली आहे त्याची. त्यामुळे 15 जर पोस्ट दिवसभरात येत असतील तर त्याची किंमत ठरली आहे. दिवसभराची ही किंमत आहे. आणि निवडणूक आयोग काय करतं मला माहिती नाही. त्यांनी याचा कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे. ॲडव्होकेट उदय गवारे त्यांनी घ्यायला पाहिजे. सो मोटो त्यांनी याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे की एखादं दैनिक आहे आणि त्या दैनिकाचे संपादक रोज अमित देशमुखांच्या विरोधामध्ये छापत असतात. रोज. ही कुठली पत्रकारिता आहे? ही कुठली पत्रकारिता आहे? म्हणजे मग अशा पत्रकारिता सुद्धा जर आपल्या, म्हणजे फ्री अँड फेअर इलेक्शन कसं होईल? आपण फ्री अँड फेअर इलेक्शन म्हणतो, मग फ्री अँड फेअर इलेक्शन कसं होईल याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. मग त्यांनी केलं म्हणून तुम्ही हे करायला पाहिजे? नाही, आम्ही नाही करणार, कारण आमची संस्कृती ती नाही, आमची ती शिकवण नाही. म्हणजे आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं जर मी आता नाव जरी घेतलं तरी संशयाने बघतात लोक. गेली 25 वर्ष आमचं कुठलंही भाषण आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण झालेलं नाही. मग आता अचानकपणे काय आम्ही नाव घ्यायचं थांबवायचं? आम्ही काय केलं? आम्ही तर तिथेच आहोत. हेही आपण समजून घेतलं पाहिजे. आणि कृपा करून कोणालाही संशयानं बघू नका आणि स्वतःवरही संशय घेऊ नका. हे चाललंय लातूरमध्ये, हे चाललंय. म्हणजे कशासाठी? मुक्तपणे आपण लोकशाहीचा उत्सव साजरा केला पाहिजे. हा उत्सव आहे. इथं बिनधास्तपणे वैचारिक लढाई आपण लढली पाहिजे. हा मंत्र दिलाय संविधानानं, तो आपण जपला पाहिजे. बरं, माझे रोज माझ्या बरोबर असणारे लोक सुद्धा मला येऊन सांगतात, मी तुमच्या बरोबर आहे बरं का. काय वेळ आली आपल्यावर? याची आवश्यकता नाही. मी फोन केला का तुम्हाला? अरे काय कुठात? मी नाही केला फोन, कोणालाही फोन केलेला नाही. कारण मला माहिती आहे माझे लोक कोण आहेत, कोण माझ्या बरोबर आहे, मला माहिती आहे. आणि एवढ्या संकुचित विचाराचा मी नाही आहे की असं काही घडलं तर लगेच तुमची परीक्षा घेऊ. मी एवढ्या संकुचित विचाराचा नाही आहे तुमची परीक्षा घेण्यासाठी. मी परीक्षा देईन, अनेक, एक नाही 1000 परीक्षा देईन, पण तुमची परीक्षा मी घेणार नाही. आणि आज लातूरला आम्ही दिला हिशोब. सुरुवातीला काय केलं असं सुरू झालं होतं.
आता काय केलं मी विचार केला, जे केलं ते तर आता 50 वर्ष करतोय. आता प्रकाश कासट तुम्ही म्हणालात 35 वर्ष तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट आहात. आता तुम्हाला जर कोणी विचारलं काय केलं, सांगा बरं, काय तुम्ही उत्तर देणार याचं? सांगा, तुम्ही देणार तरी का उत्तर याचं? नाही नाही, आय एम सेइंग, तुम्हाला जर कोणी असं छेडलं तुम्ही उत्तर द्याल का याचं? नाही का? असंच आहे ना हे. म्हणजे माझ्या पंजोबापासनं, आजोबापासनं, वडिलांपासनं, काकांपासनं मी, आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे ना. म्हणजे मला असं वाटतं पिढ्यानपिढ्याचे हे ऋणानुबंध आहेत. वी आर वन फॅमिली. आपण एकमेकांना ओळखतो, काही आपण एकमेकांपासून लपवू शकत नाही. आपण सुखादुखामध्ये एकत्र राहिलेले आहोत. तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपण एकमेकांना जपलेलं आहे. आणि गेल्या 50 वर्षामध्ये एखाद्याला मदत पाहिजे आणि देशमुख कुटुंबाने मदत केली नाही असं एक उदाहरण मला सांगा. म्हणजे अगदी आउट ऑफ द वे जाऊन सुद्धा देशमुख परिवारानं आपल्या माणसांना मदत केलेली आहे. आउट ऑफ द वे. आणि म्हणून हे जे काही प्रश्न उपस्थित केले जातात हे सगळं मला असं वाटतं की नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार आहे. आणि हा जाणून बुजून तयार केला जातो. प्रकाश कासट तुम्ही एक छान सांगितलं. आता माझं भाषण चालू आहे, मी फोन उचलू शकतो का? आत्ता जरा मिस्ड कॉल आले मला, तर उचलू शकतो का? नाही उचलू शकत, नाही का? फोन केला तर उचलत नाही वगैरे वगैरे असं. हा सुद्धा फेक नॅरेटिव्ह आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये आपण हे ओळखलं पाहिजे, निवडणूक कशाची आहे? मी फोन उचलण्याची न उचलण्याची आहे का? निवडणूक कशाची आहे? निवडणूक महाराष्ट्राची आहे. निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची आहे. निवडणूक महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधाची आहे. निवडणूक महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या बेकारीच्या विरोधामध्ये लढा उभा करण्याची आहे. निवडणूक महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या महागाईला जाब विचारण्याची आहे. निवडणूक महाराष्ट्रातले जे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर चाललेत, गुजरातला चाललेत असं मी म्हणणार नाही, कारण ललितभाई शहा इथे बसलेत. मी असं म्हणेन की महाराष्ट्राच्या बाहेर चाललेत. याच्या विरोधामध्ये ही निवडणूक आहे. अनेक मुद्दे आहेत, तुम्हाला सगळ्यांना ते सगळं माहिती आहे. मी त्याचा पुनरुच्चार या ठिकाणी करू इच्छित नाही. आणि याच्यामध्ये याच संदर्भामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. हवा छान आहे. सर्वेक्षण 165च्या घरामध्ये महाविकास आघाडीला जागा दर्शवत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मराठवाड्यामधून तुमचाच लोकप्रतिनिधी तिथं आघाडीवर आहे. आणि त्यामुळं मागाशी पदर कोण म्हणाला, तो संदर्भ दिला, डॉक्टर गिरीश कोरे यांनी. आणि हे सत्य आहे की आता लातूरची बारी आहे. महाराष्ट्रामध्ये लातूरची बारी आहे.
आणि त्याच्यासाठी आपल्याला सज्ज राहायचं. ही निवडणूक काही म्हणजे अमित देशमुखांची आहे का? तसं नाही. ही लातूरची आहे, लातूरकरांची आहे, लातूरच्या स्वप्नांची आहे, लातूरच्या प्रश्नांची आहे, लातूरच्या भविष्याची आहे. याची ही निवडणूक आहे आणि याला न्याय कोण देऊ शकतं हे आपल्याला ठरवायचं आहे. या सगळ्या मुद्द्यांना न्याय कोण देऊ शकतं हे आपल्याला ठरवायचं आहे. जे आम्हाला प्रश्न करतात, मगाशी कोणीतरी सांगितलं की 10 वर्षामध्ये 7.5 वर्ष सत्ता तुमची राहिली. 7.5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? डॉक्टर शिवाजी काळगेच यांनीच हा संदर्भ दिला. 2.5 वर्ष फक्त महाविकास आघाडीची सत्ता होती आणि त्यातही 2 वर्ष कोविड होता, सगळंच बंद होतं. हे आपण अनुभवलेलं. आणि कोविडच्या काळामध्ये मदतीला कोण आलं? कोण होतं? त्याची चर्चाही नाही. ठीक आहे, चर्चा करण्यासारखं ते नाही आहे, पण ती आपत्ती होती, महामारी होती. तुमची काळजी घेणं गरजेचं होतं आणि ती काळजी कोणी घेतली? आज जे विरोध करतायत ते सारेच कोविडच्या काळामध्ये कुठे होते? या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत. आणि मग 2014 ते 2019 भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. तुम्ही लातूरसाठी काय दिलं, काय केलं? आणि महायुतीच्या राज्यामध्ये काय चाललंय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणजे रेस्टॉरंटमध्ये मेन्यू कार्ड तुम्हाला माहिती आहे. रेस्टॉरंटमध्ये मेन्यू कार्ड आणि मंत्रालयात रेट कार्ड. हे महायुतीच्या सरकारमध्ये झालं. सामान्य माणसाची पिळवणूक होते आहे. पक्ष काय फोडले, फसवाफसवी काय केली, बनवाबनवी काय केली, पळवापळवी काय केली, हेच चाललं ना. आणि हे सगळं कशासाठी? सत्तेसाठी. विचार बाजूला, कार्यक्रम बाजूला. सत्तेसाठी फक्त हे सगळं महायुतीनं केलं. आणि म्हणूनच लोकसभेमध्ये महायुतीला मतदारांनी नाकारलं मतदारांनी. हे आपण ओळखलं पाहिजे. आणि तुम्ही त्यातले आहात. तुम्ही देखील महायुतीला लोकसभेमध्ये नाकारलंय. तुम्ही 72 मतदार. तुम्ही या परिवर्तनाची सुरुवात केलेली आहे आणि आता परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. तुम्ही जर देशाच्या राजकारणाचा जरी विचार केला तर एनडीएला आता 240 एवढा सुद्धा आकडा गाठता आलेला नाही. आणि 2029 साली 200च्या खाली त्यांच्या जागा येतील अशीच परिस्थिती आहे. आणि त्याची सुरुवात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होईल. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईलच, पण भारतात सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार 2029 साली येईल. हा आशावाद मी या निमित्तानं आपल्यापुढे व्यक्त करू इच्छितो. लातूर शहर विधानसभा मतदारसंघ म्हणजे तुमच्यासाठी 2400 कोटी रुपयाचा निधी आम्ही खेचून आणला आहे. विकास कामे केली आहेत. आणि सीए समोर 2400 कोटीचा आकडा देणं हे फार जबाबदारीने द्यावा लागतो. कारण ते आता गेल्यानंतर काय 2400 करोड दिखाव कैसे व सगळं होईल. पण आम्ही ते सगळे आकडे आपल्या पुढे मांडलेले आहेत. त्याची बेरीज सुद्धा जर आपण केली तर तो 2400 कोटी रुपयाचा आकडा आपल्याला लक्षात येईल. एवढं लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी केलंय.
भारतीय जनता पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच गेल्या 2.5 वर्षात लावल्या नाहीत आणि म्हणून स्थानिकांचे प्रश्नच सोडवण्यासाठी एवढ्या अडचणी आल्या की आता नगरसेवक नाहीत आणि मग कुणाला सांगावं, अधिकाऱ्याला भेटावं तर अधिकारी इथं उपलब्ध नाही, उडवाउडवीची उत्तरं, आणि मग सामान्य नागरिक जर तिथं काम घेऊन गेला तर त्याला मग हेलपाटे घालायला लावणं, आणि मग हेलपाट्याला जर तो कंटाळला तर मग त्याला कोणीतरी एक दलाल गाठून देणं आणि मग त्या दलालाबरोबर त्यांनी बैठका करणं आणि मग ते दर जे आहेत ते निश्चित करणं आणि मग त्यांनी सामान्य माणसांनी जर ते दर मान्य केले तर मग ते जमा करणं आणि मग त्याच्यानंतर त्याला ती मंजुरी मिळते. हे लातूरमध्ये यापूर्वी कधी घडलं नाही. आणि ही व्यवस्था जर बदलायची असेल तर आपल्याला ज्या सरकारनं ही व्यवस्था इथं आणली त्या सरकारला बदलल्याशिवाय ही व्यवस्था बदलणार नाही. लातूरची जी गत आहे ती सगळ्या महाराष्ट्राची आहे. लोकाभिमुख असली पाहिजेत सरकार, पण तसं होत नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब म्हणजे काँग्रेसचं सरकार असताना ही हिंमत नव्हती कोणाची. आज काय म्हणतात ते ऊपर देना पडता है. आम्ही असलो की मग ते त्याला बोलता येत नाही. आणि म्हणून मग तो अधिकारी सुद्धा, अधिकाऱ्याला तरी काय दोष देणार. अधिकाऱ्यालाही उद्दिष्ट ठरवून दिलेले आहेत. ही संस्कृती जी आहे किंवा अशा राजकारणाची किंवा व्यवस्थेची लातूरला कधीच ओळख नव्हती. पण महायुतीचं सरकार आल्यानंतर आणि मग हे सत्तेत आल्यानंतर अनेकांनी अनेक उदाहरणं या ठिकाणी आपल्याला घडवून आणली की तिथं आमच्या लातूरकरांना त्रास झाला. खरं म्हणजे ही माणसं बोलत नाहीत आणि कसं बोलणार, बोलू शकत नाहीत. त्यांना आपला व्यवसाय करायचा आहे शांतपणे. त्यांना चर्चेत यायचं नाही आहे. त्यांना व्यवसाय करायचा आहे, त्यांना आपल्या कष्टाचे पैसे कमवायचेत आणि त्या कष्टातल्या पैशानं सरकारला कर भरायचा आहे आणि पुन्हा व्यवसाय करून पुढे जायचं आहे. आणि काय चूक आहे त्याच्यामध्ये. पुढारी जर आता तुमच्या बॅलन्स शीट बघायला जर सुरुवात केली पुढाऱ्यानं, तर मग आपण हे राज्य कुणीकडे घेऊन चाललोय. तुम्हाला ते स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि ते स्वातंत्र्य टिकवणं आता हे तुमच्या हातामध्ये, की या अशा व्यवस्था याला आपल्याला बळ द्यायचं आहे का या व्यवस्था आपल्याला बदलायच्यात, याची चर्चा या निवडणुकीमध्ये होते आहे. वैचारिक लढाई, धोरणांवर बोललं पाहिजे. आणि म्हणून लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, अनेकांनी, आता काल माझ्याकडे काही लोक आले, चिंतेत होते. मी म्हटलं या बसा, काय झालं. मला सांगितलं काय झालं, ऐकून घेतलं मी त्यांचं. बसा म्हटलं. सगळ्यांनी बोलल्यानंतर मी उभा राहिलो बोलायला आणि मी त्यांना हे सांगितलं की अहो म्हटलं, मतदार म्हटलं उमेदवाराला आत्मविश्वास देतात की सगळं ठीक आहे, काळजी करू नका, आपण आहोत, आपण निवडून येणार. मी म्हटलं इथं उलट आहे. थांबा म्हटलं, तर मी तुम्हाला आत्मविश्वास देतो म्हटलं की सगळं ठीक आहे, कुठेही काही अडचण नाही. लातूर यांनी नेहमीच जो विचार स्वीकारलेला आहे तो काँग्रेस पक्षाचा विचार आहे आणि देशमुख परिवाराने आजवर लातूरची सेवा ज्या प्रामाणिकपणे केली त्याची साथ लातूरकर देणार आहेत, हे मी त्यांना सांगितलं. आणि म्हणून वोट डिव्हिजन
हे तर दर निवडणुकीमध्ये चाललंय. मॅथमॅटिक म्हणजे पॉलिटिकल सायन्सचे आपण सगळे विद्यार्थी आहोत, सगळेच. पण काही लोक पॉलिटिकल मॅथमॅटिक्सचे विद्यार्थी आहेत. मग ते नुसतं मग हे इकडं मग ते तिकडं, मग हे असं हे तसं, असं कधी होत नाही. 4 लाख मतदार आहेत आणि 4 लाख मतदार जेव्हा मतदान केंद्रावर जातात, इलेक्ट्रॉनिक वोटिंग समोर मशीन समोर उभे राहतात आणि ते पाहतात, तेव्हा काय विचार करून ते मतदान करणार आहेत हे मुठभर लोक सांगू नाही शकत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि लातूरचं हित कशात आहे हे लातूरकर जाणतात. लातूरला सुरक्षित ठेवण्यामध्ये आपल्या सगळ्यांचाच वाटा आहे. आपण सगळ्यांनीच या लातूरला एक अशी संस्कृती दिलेली आहे की ती संस्कृती या लातूरच्या प्रगतीचं कारण आहे. आज अनेकांनी जे मुद्दे या ठिकाणी मांडले त्यांनी हेच सांगितलं की लातूरचं काय वेगळेपण आहे. तर लातूरचं हे जे वेगळेपण आहे हे इतरत्र कुठेही नाही. परवा मी धाराशिव जिल्ह्यात होतो, तिथले लोक मला म्हणत होते की ह्या जिल्ह्याचं विभाजनच व्हायला नको होतं म्हणाले. म्हणजे लातूर जिल्हाच व्हायला नको होता, धाराशिवच जिल्हा राहिला असता बरं झालं असतं, आमची प्रगती झाली असती. कारण आदरणीय विलासराव देशमुख साहेब धाराशिव जिल्ह्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना संबोधलं असतं लोकांनी आणि आमच्याही जिल्ह्याचा विकास झाला असता असं त्यांनी सांगितलं. आणि काही ते खोटं नाही. पण धाराशिव जिल्हा वेगळा झाला, लातूर जिल्हा वेगळा झाला आणि लातूरनं मग न भूतो न भविष्यती अशी प्रगती केली आणि आज सगळ्यांचा ओढा लातूरकडे येण्याचा आहे, सगळ्यांचा. आणि म्हणूनच ही सुबत्ता, म्हणूनच ही प्रगती, म्हणूनच ही वाढ या ठिकाणी झालेली आहे. आपलं शैक्षणिक क्षेत्र ज्या तऱ्हेनं इथं वाढलं, अहो माझा साधा ऍडमिशन द्या म्हणून सुद्धा फोन येत नाही. तुम्हाला येतो का? काय मोठेगावकर सर एकदा तरी फोन आला का? कारण तुम्ही जे करताय ते उत्तम करताय हा विश्वास मला आहे. कधीच नाही, कोणालाही नाही. आणि मी खरं सांगू का, तुम्ही सगळे आता म्हणजे युअर बिझनेसमॅन. आता पेन्सिलवारजी तुम्ही तर मला पाठिंबा दिला, आर्य वैश्य कोमटी समाज लातूर जाहीर पाठिंबा दिला. आणि त्यांनी मनोगतही अतिशय सुंदर शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त केला. तर ही बिझनेस कम्युनिटी आहे. दे नो व्हॉट इज गुड फॉर बिझनेस अँड हू इज गुड फॉर बिझनेस. दे नो. आता काहीच बोलायचं नाही म्हटलं तर असं काहीच बोलायचं नाही ना. तुम्ही म्हणाल काहीच बोलले नाहीत, तेच ठेवावं. मला वाटतं कशाला काही बोलायचं. त्यामुळे तुम्हाला हे माहिती आहे व्हॉट इज गुड फॉर बिझनेस. आणि बिझनेस कम्युनिटी इज विथ अस. बिझनेस कम्युनिटी इज विथ अमित देशमुख. बिझनेस कम्युनिटी इज विथ महाविकास आघाडी. बिझनेस कम्युनिटी इज विथ काँग्रेस पार्टी. आणि तुमच्याकडनं अपेक्षाच ही आहे की बिझनेस कम्युनिटीनं आता हा संदेश सगळीकडे पोहोचवला पाहिजे. शेवटी आम्ही इथं का आलोय? प्रचार करण्यासाठी. तुम्हाला आम्ही इथं संबोधित करतोय आणि आमचा हेतू हा आहे की हा जो संदेश आहे, हा जो विचार आहे, हा जो कार्यक्रम आहे,
हा तुमच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोचला पाहिजे. हा संदेश तुमच्या माध्यमातून इतरत्र गेला पाहिजे. यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशा अनेक मुद्द्यांवर आपल्याला हे सगळं मत आपल्या सगळ्यांचंच एकसारखं आहे. डॉक्टर शिवाजी काळगे काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आपल्याला सगळ्यांनाच असं वाटत होतं की डॉक्टर शिवाजी काळगे निवडून येतील. तुमच्यापैकी प्रत्येकाला असं वाटत होतं. तुमच्यापैकी प्रत्येकाला असं वाटत होतं डॉक्टर शिवाजी काळगे निवडून येतील. मलाही असं वाटत होतं की डॉक्टर शिवाजी काळगे निवडून येतील. आणि मग पक्षालाही असं वाटलं डॉक्टर शिवाजी काळगे निवडून येतील. पक्षाने तिकीट दिलं, तुम्ही त्यांना निवडून आणलं आणि आता ते आपले खासदार आहेत आणि दिल्लीमध्ये आपलं ते प्रतिनिधित्व या ठिकाणी करतायत. हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. दिल्लीमध्ये एक प्रतिनिधी, मुंबईमध्ये एक प्रतिनिधी, आणि ते प्रतिनिधी कसे असावेत हे तुम्हाला ठरवायचं आहे. हे तुम्हाला ठरवायचं आहे की तुमचा प्रतिनिधी कसा असला पाहिजे. आणि आपल्यापैकी अनेकांना म्हणजे देशमुख परिवाराने, मग आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, मी असेन, यांनी नेहमी मदतच केलेली आहे. असं कधी तुम्हाला रिकाम्या हातानं परत पाठवलेलं नाही. कधी तुम्हाला असं म्हटलेलं नाही की नाही मला हे करता येणार नाही, मला हे बोलता येणार नाही, असं कधी कोणी म्हटलेलं नाही आहे. तुमची अडचण ही आमची अडचण, असंच आम्ही याच्याकडे पाहिलेलं आहे. आणि हा जर भाव नसेल तर मग या नात्याला काही अर्थ नाही आहे. हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की बरोबरी करायला जमलं नाही की काही लोक बदनामी करायला सुरुवात करतात. बरोबरी करायला जमलं नाही की काही लोक बदनामी करायला सुरुवात करतात. हेच चाललंय ना आता. याच्यापेक्षा काय वेगळं चाललंय? हेच चाललंय. हेही आपण ओळखलं पाहिजे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक होते, या निवडणुकीमध्ये व्यक्तीवर टीका करणे, आणि हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्याही काळात असंच होतं. कारण कामाबद्दल तर त्यांच्या संदर्भामध्ये कोणी काही बोलू शकत नव्हतं. आणि मग अशाच अफवा, मी काल कुठंतरी असं म्हणालो, अफवाहों के बाजार में मैं सच की दुकान हूं. अफवाहों की बाजार में मैं सच की दुकान हूं. त्यामुळे किती जरी अफवा बाजारात आल्या तरी या दुकानात या, तुम्हाला खरं काय ते मी सांगतो. अफवाच आहेत ना सगळ्या. आणि महाविकास आघाडी सरकार येणार आहे म्हटल्यानंतर आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, आम्हाला लातूरचा विकास करायचा आहे, आम्हाला मराठवाड्याचा विकास करायचा आहे. विकास करायचा म्हणजे काय की आम्हाला आमच्या माणसांचा सुद्धा विकास करायचा ना. तुमच्यापैकी प्रत्येकाचा विकास करायचा आहे. म्हणजे तुमचे काय फक्त प्रश्न सोडवणे, जे भौतिक तुमच्या गरजा आहेत त्या तर आम्ही दूर करणारच आहोत, पण तुम्हाला मदत सुद्धा करणार आहोत. एखाद्याला जर मदत लागली तर ती सुद्धा करण्याची भावना ही असली पाहिजे. आणि ती भावना राखून आम्ही काम करणार आहोत हे मला इथं सांगायचं आहे. म्हणजे मोठेगावकर सर लातूरलाच क्लासेस होते, ते म्हणाले आता मी नांदेडला करतोय, उद्या पुण्याला झाल्यातच म्हणतो पुण्याला. पण त्यानं काय मी सांगितलं
महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही क्लासेस सुरू करा. ह्या आमच्या भावना आहेत. एखादा उद्योजक आहे मुंदडा, अनेक फॅक्टऱ्या त्यांनी इथं उभ्या केल्या. मी म्हटलं बाबा तुमचं सनरिच, आता मी नांदेडला गेलो एका सभेमध्ये, तर तिथं सनरिचची बॉटल नांदेडमध्ये बोकर सनरिच. मी म्हटलं हे तुम्ही महाराष्ट्रभर करा, आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला कुठं औद्योगिक वसाहतीमध्ये जागा हव्या असतील तर मला सांगा, मी सांगतो. तर या दृष्टिकोनातून आपल्याला ही पावलं आपल्याला उचलली पाहिजेत, आणि तरच लातूर पुढे जाईल, तरच लातूर पुढे जाईल. यासाठी आता आपल्याला पावलं उचलण्याची गरज आहे. या निवडणुकीमध्ये काही आता तास राहिलेले आहेत, 72 तास वगैरे, आणि मग आपल्याला मतदान करायचं आहे. आणि म्हणून आपल्याकडनं अपेक्षा ही आहे की या मतदानाची टक्केवारी कशी वाढेल. म्हणजे आम्ही तुम्हाला हे म्हणत नाही की बाबा तुम्ही बूथवर बसा, असं नाही, पण तुमच्या संबंधातले जेवढे सगळे आहेत त्यांनी मतदानाचा अधिकार तरी बजावला पाहिजे. आपल्या कोणाच्या दुकानामध्ये लोक काम करतायत, घराशेजारी काही लोक आहेत, तो संदेश तिथे गेला पाहिजे. मतदानाचा अधिकार बजावा, योग्य निर्णय घ्या, महाराष्ट्रामध्ये बदल घडवा, आणि लातूरमध्ये मेरिट आणि ट्रॅक रेकॉर्ड याचा विचार करून मतदान करा. मेरिट अँड ट्रॅक रेकॉर्ड. ट्रॅक रेकॉर्डची जरी तुलना केली तुम्ही, त्याच्यामध्ये आम्ही सरस ठरू. मेरिटचा विचार केला तर त्याच्यामध्ये आम्ही सरस ठरू. मदत याचा विचार केला तर त्याच्यामध्ये आम्ही सरस ठरू. आणि शुल्क याचा जरी विचार केला तरी त्याच्यामध्ये आम्ही सरस ठरू. कारण आमच्या सगळ्या सेवा विनाशुल्क आहेत. तसं बीडचं, धाराशिवचं उदाहरण अनेकांनी दिलं, आपल्या जिल्ह्यातही आहे. तर ते जे सगळं आहे ना, तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करूनच आपल्याला हे मतदान आणि मतदानाचा अधिकार बजावायचा. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो. सकाळी 10:30 पासून आपण एकत्र आहोत आणि आता जवळपास 2:30 वाजत आलेले आहेत. त्यामुळे मी आपल्याला फार काळ इथे रोखून ठेवू इच्छित नाही. मला प्रकाश कासटांनी एक चिठ्ठी आणून दिली आणि 4 ओळी त्यांना खूप आवडल्या. तर ते म्हणाले की त्या 4 ओळी तुम्ही इथं बोला. तर मी मागे एका ठिकाणी बोललो होतो तर ते त्यांना खूप आवडलं, पण ते म्हणले की वन्स मोर. त्यामुळं त्यांच्या आग्रहाखातर मैं उसका ही जिम्मेदार हूं जो मैंने कहा है. मैं उसका ही जिम्मेदार हूं जो मैंने कहा है. जो तुमने समझा उसका जिम्मेदार मैं नहीं. वन्स मोर असं ते. आणि या सगळ्याचा सार असा आहे. त्यामुळं कृपा करून कसली भीती बाळगू नका. संशयानं आपल्या डोक्यामध्ये गोंधळ निर्माण करू नका. हा लोकशाहीचा उत्सव आहे. तुम्ही निर्भीडपणे मोकळ्या बाणानं मतदानाचा अधिकार हा बजावायचा आहे. उमेदवार अनेक आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही भाष्य करणार नाही. हे आम्ही पहिल्या सभेमध्ये सांगितलं आणि शेवटपर्यंत आम्ही त्यांच्या संदर्भामध्ये भाष्य करणार नाही. एका परिवारातून जेव्हा 2 व्यक्ती वेगळ्या विचाराने एकमेकांसमोर उभे राहतात तेव्हा धर्मसंकट हे अनेकांच्या पुढे उभं राहतं.
आणि जेव्हा धर्मसंकट उभं राहतं तेव्हा कृष्ण आठवा, अर्जुन आठवा. आणि म्हणून तुम्ही कृष्णाच्या भूमिकेत आहात तुम्ही, आणि मी अर्जुनाच्या भूमिकेमध्ये आहे. आणि असं ध्यानीमानी जर विचार केला तर मला नाही वाटत त्याच्यामध्ये फार अडचण येईल. शिवराज पाटील साहेब सुद्धा म्हणाले मी काँग्रेसमध्येच आहे. 20 नोव्हेंबर रोजी ते सुद्धा मतदान केंद्रावर जाणार आहेत. थोडंसं डोळे बंद करा आणि डोळे बंद करून जर तुम्ही त्यांचं स्मरण करून विचार केला की शिवराज पाटील साहेब देवघरून निघालेत, मतदान केंद्रावर चाललेत, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन समोर ते उभे आहेत, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन त्यांच्या समोर आहे आणि त्यांना हाताचं चिन्ह दिसलं, ते काय करणार? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. माझं आणि लातूरचं नातं खूप दृढ आहे.